न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। कळमेश्वर खून प्रकरणाचा यशस्वी उलगडा, स्थानिक गुन्हे शाखा व कळमेश्वर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। कळमेश्वर पोलीस स्टेशन हद्दीतील 14 मैल ते मंगरुळ रोड परिसरात घडलेल्या खून प्रकरणाचा कोणताही ठोस प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अथवा भक्कम पुरावा नसतानाही स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण व कळमेश्वर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करून या गंभीर गुन्ह्याचा यशस्वी उलगडा केला। या कारवाईत 2 आरोपींना अटक करण्यात आली असून मृताची ओळख अतुल चंद्रकांत तिवारी वय 26 वर्षे अशी पटविण्यात आली। या गुन्ह्याच्या तपासासाठी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मसके, उपविभागीय पोलीस अधिकारी सागर खर्डे सावनेर विभाग, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अंकुश माने तसेच कळमेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तांत्रिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, गोपनीय माहिती आणि इतर उपलब्ध बाबींचे बारकाईने विश्लेषण करून आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले। तपासादरम्यान मृतकाची ओळख पटविणे, आरोपींचा शोध घेणे आणि गुन्ह्याची उकल करणे हे अत्यंत आव्हानात्मक होते। मात्र स्थानिक गुन्हे शाखा व कळमेश्वर पोलिसांच्या समन्वय, चिकाटी आणि व्यावसायिक तपासामुळे अखेर या खून प्रकरणाचा यशस्वी उलगडा झाला। या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत: योगेश दीपक पोपळघट, वय 28 वर्षे, राहणार जयतळा, नागपूर; मनोज बुद्धेश्वर नरनवरे, वय 28 वर्षे, मूळ राहणार शिलेवाणी, पोस्ट लेंडोरी, तालुका व जिल्हा पांढुर्णा, मध्य प्रदेश, सध्या राहणार धनगरपुरा, ग्रामीण रुग्णालय हिंगणा, साई बेकरीजवळ। या उल्लेखनीय कामगिरीबद्दल स्थानिक गुन्हे शाखा, नागपूर ग्रामीण, कळमेश्वर पोलीस, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल मसके, उपविभागीय अधिकारी सागर खर्डे सावनेर विभाग, पोलीस निरीक्षक अंकुश माने, पोलीस निरीक्षक मनोज काळबांडे तसेच संपूर्ण तपास पथकाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। या तपासामुळे आरोपींना कायद्याच्या कचाट्यात आणण्यात पोलिसांना यश मिळाले असून गुन्ह्याचा छडा लावण्याच्या दृष्टीने ही कारवाई उल्लेखनीय मानली जात आहे। कळमेश्वर प्रतिनिधी मंगेश गमेची रिपोर्ट।